राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या वतीनं स्थानिक पातळीवर त्यांनी उमेदवारी जाहीर केल्या आणि कुठल्याही प्रकारे आमच्या उमेदवारांना कुठली उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी आम्ही पक्षाला वरिष्ठांना कळवून या ठिकाणी आम्ही स्वबळावर या ठिकाणी लढतोय, त्याबरोबर आघाडी करून लढतोय. पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावं अशी मानसिकता वरिष्ठ पातळीवर आहे. मात्र स्थानिक पातळीवरती नेमकं काय चित्र आहे, मावळ तालुक्यात काय होतंय हे आपण जाणून घेणार आहोत. शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ आपल्यासोबत आहेत. काय भूमिका आहे आपली या ठिकाणी? मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि त्याचबरोबर काँग्रेस आहे, वंचित, मनसे आणि शिवसेना उभाटा आम्ही एकत्र आघाडी करून लढतो आहे. कारण जरी जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढत असला तरी ह्या स्थानिक पातळीवर आमच्या पक्षाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या वतीनं स्थानिक पातळीवर त्यांनी उमेदवारी जाहीर केल्या आणि कुठल्याही प्रकारे आमच्या उमेदवारांना कुठली उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी आम्ही पक्षाला वरिष्ठांना कळवून या ठिकाणी आम्ही स्वबळावर या ठिकाणी लढतोय, त्याबरोबर आघाडी करून लढतोय. त्याच्यामुळं काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार हे उभे असणार आहेत आणि तुतारी चिन्हावर उभे असणार आहे आणि तुतारी चिन्हावर आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही बघितलं होतं की बऱ्याच ठिकाणी जिथं जुळत नव्हतं तिथं मैत्रीपूर्ण लढती पण झाल्या. तर ही मैत्रीपूर्ण लढत म्हणायची की थेट लढाईच म्हणायची? आता आघाडी म्हणून लढतोय आम्ही, तर याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत कशी म्हणता येईल? त्यासाठी आम्ही जी लढत करतोय ती सर्व बाकीचे 5 पक्ष आम्ही एकत्र येऊन लढाई करतोय. आणि या संदर्भामध्ये आमच्या 2-3 प्रेस कॉन्फरन्स पण झाल्या. त्याच्यामध्ये प्रेसमध्ये पण आम्ही जाहीर केलं होतं की स्थानिक पातळीवर जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचारलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी एकत्र आलो असतो. परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी संपूर्ण 15 उमेदवार जाहीर केले त्या दिवशी आम्ही फॉर्म भरण्याच्या तयाऱ्या चालू केल्या. नगर परिषद नगरपंचायतीच्या वेळेला आम्ही बघितलं होतं की लोणावळ्यात असेल, मावळमध्ये असेल, तुमची आघाडी झाली होती. मग इथं कुठं नेमकं घोडाळलं? त्या ठिकाणी आमचे स्थानिक पातळीवरले जे अध्यक्ष आहेत त्यांना त्या ठिकाणी पटलं आणि त्या ठिकाणी त्यांना काही प्रस्ताव दिले गेलेले होते. परंतु ते प्रस्तावाची अजून कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी झाली नाही अशी मला सांगण्यात येते. ती जर अंमलबजावणी त्यांनी केली असती तर ते सुद्धा थोडंसं फायद्याचं ठरलं असतं. आमच्या वडगाव ठिकाणी आमचा त्या ठिकाणी एक उमेदवार होता अतुल राऊत म्हणून, ओबीसी सेलचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष. त्याला आम्ही त्या ठिकाणी माघार घ्यायला लावली आणि माघार घेत असताना त्याला काही शब्द दिले गेले होते, परंतु ते शब्द पूर्ण झाले नाही. याचं दुर्दैव आम्हाला वाटतंय. आणि कार्यकर्ता कुठंतरी बसावा ही आमची अपेक्षा असते, पण आता कुठलाही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता जर होत असत तर या ठिकाणी ही लढाई आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने लढली जाणार आहे. तर आंबेगाव तालुक्यात पण हेच चित्र आहे. राजगुरुनगर खेडमध्ये तर अद्याप चित्र स्पष्ट नाहीये आणि मावळ तालुक्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर उभी ठाकलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.